जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण साधन प्रतिष्ठा हा 7व्या दशकातील 7वा समास पाहतोय. साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा, ऐसा करुनी अकर्ता सहजची झाला. ही ओवी आता समर्थांनी सांगितली. विषयाची उजळणी पाहत असताना समर्थ कुठल्या प्रकारे बोध करतात आणि किती खोलवर जाऊन करतात हे सगळं आपण पाहतोय. आपला देह आणि आपलं स्वरूप या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकीकडे अनित्यता आहे आणि एकीकडे नित्यता आहे. एकाला जन्म आहे तर एक अजन्म आहे. एकाला कर्म आहे तर एकाच्या ठिकाणी कोणतंही कर्म नाही. ज्याला कर्म नाही, ज्याला जन्म नाही, जो नित्यच आहे, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पण त्यासाठी माध्यम म्हणून आपल्यापाशी देह आहे. आता इथे एक युक्तिवाद असा येतो की माध्यमाची तरी आवश्यकता आहे का स्वरूप प्राप्तीसाठी? खरं पाहिल्यास मुळीच नाही. कोणत्या माध्यमानं जर ते प्राप्त होणारं असतं तर ते स्थूलतेमध्ये आलं असतं, स्थळ आणि काळामध्ये आलं असतं. पण स्वरूप असं नाही. तरीही आपल्यापाशी देहाचं माध्यम आहे. म्हणजे आता हे रुळावरच्या प्रवासासारखं आहे. 2 रूळ समांतर पुढे जात आहेत, एकमेकांमध्ये कधी मिसळत नाहीत, पण त्या 2 रुळांवरूनच गाडी नीटपणे पुढे जाते. तसं साधकाचं जीवन देह आणि स्वरूप स्थिती याला धरून गेलं पाहिजे. देह असणारच आहे, पण देहाच्या ठिकाणचा भाव आपल्याला टाकायचा आहे, म्हणून त्या ठिकाणी साधना आहे. अन्यथा स्वरूप ही गोष्ट साधनेहून स्वतंत्र राहते. साधन प्राप्य असं स्वरूप नाही, पण साधन देहात असल्यामुळं करावं लागतं ही गोष्ट समर्थ आपल्याला या ओवीतून सांगतायत. साधन आले देहाच्या माथा, पण आपण कुठे देह आहे? पण त्या वस्तुस्थितीत आपण आज पोहोचलेलो नाही ही आपली अडचण आहे. आपण देह नव्हे सर्वथा हे समर्थ म्हणतायत, पण आपण देहच आहे सर्वथा असा आपला आजमितीचा भाव आहे. म्हणून आपल्याला साधन आवश्यक आहे. जे खरं वाटतं तेच खरं मानायचं असेल तर काही अडचण नाही. पण आपण ज्याला खरं समजतो ते खरं नसून खोटं आहे ही वस्तुस्थिती जर असेल तर खऱ्याच्या प्राप्तीसाठी खऱ्याचे प्रयत्न करावे लागणार. जसं जागेपणी आपल्याला स्वप्नाचा अनुभव नाही. स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला स्वप्नाचा अनुभव आहे, पण स्वप्नावस्थेमध्ये जाग नाही. त्यामुळं जाग अशी असते हे स्वप्नावस्थेत कळू शकत नाही. तसंच जागेपणी स्वप्नाच्या अनुभवात शिरता येत नाही. मग याला एकच पर्याय राहिला. स्वप्नात असताना ज्या माध्यमांनी आपण स्वप्नात गेलेलो आहे त्याच माध्यमांनी जागृतीचा अभ्यास करणं. आणि हा जागृतीचा अभ्यास म्हणजेच साधन असतं. ज्याचा साधनेचा अभ्यास पक्का झाला त्याचं वर्णन मागच्या ओळीत समर्थांनी केलंय. राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता. असा साधक किंवा असा सिद्ध आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहतो आणि मग तो देह केवळ कर्तव्यामध्ये सोडून देतो. श्री महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे, मन भगवंताला अर्पण करावे आणि देह प्रपंचात सोडून द्यावा, असं श्री महाराज म्हणतात. इथं समर्थांनी हेच तत्वज्ञान मांडलेलं आहे. मन भगवंताला अर्पण करावे याचा खरा अर्थ असा आहे की मन पूर्णपणे मारून टाकावे. मनाचं उन्मन झालं पाहिजे, म्हणजे देह त्याच्या त्याच्या प्रारब्धानं चालत राहतो, पण तो जो महात्मा आहे तो या भावात असतो की तो देह नाहीच आहे. त्यामुळे तो त्याच्या भावात स्थिर राहतो आणि देह देहाच्या मार्गानं निघून जातो. अशा महात्म्याचं साधनही अशाच प्रकारे देहाच्या मार्फत घडतं, पण तो देहाला वेगळा होऊन राहतो. साधन आले देहाच्या माथा. पहा, आपण ध्यानाला बसणार, नामस्मरणाला बसणार, सद्गुरू सेवा करणार,
या सगळ्यासाठी आपण देह वापरणार, मनबुद्धी वापरणार. पण ज्याच्यामध्ये हा बोध पक्का झाला की आपण देह नाही, तो त्याच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थिर राहणार आणि साधन मात्र देहाच्या मार्फत चालू राहणार. समर्थ म्हणतायत, ऐसा करुनी अकर्ता सहजची झाला. या अवस्थेमध्ये महात्मा राहिल्यामुळं तो सहजपणे अकर्ता राहतो. कर्म मात्र त्याच्या देहाकडून घडतं. जसं श्री महाराज शेतामध्ये काम करतील, अनुग्रह देतील, कीर्तन करतील, लोकांना उपदेश करतील, प्रसंगी लोकांशी भांडतील, पण ते मात्र अकर्ते राहतील. जर ते कुठे आहेत असं विचारलं तर त्याचं उत्तर सच्चिदानंद स्थिती असंच येईल. असं केवळ नरदेहामध्येच घडू शकतं आणि केवळ सद्गुरुपदिष्ट साधनेनंच घडू शकतं. पण इथंपर्यंत पोहोचण्यासाठी साधनेमध्ये कसावं लागतं. साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा, असं पटकन सुरुवातीला आपल्याला जमणार नाही. ही नंतरची पायरी आहे, जिथंपर्यंत हळूहळू साधना करूनच पोहोचावं लागतं. जसं मगाशी आपण पाहिलं की स्वप्नामध्येच आपल्याला जाग व्हायचं आहे, तर ज्या माध्यमांनी आपण स्वप्नात गेलो ती माध्यमे वापरून ते स्वप्न भंग करावं लागतं. एक व्यक्ती झोपली आहे, स्वप्नात आहे आणि स्वप्नामध्ये काहीतरी बडबडत आहे, तर जाग आणण्यासाठी त्या व्यक्तीवरच प्रयोग करावे लागतील ना. बाजूच्या दगडावरती पाणी ओतून ती व्यक्ती जागी होणार नाही. तसं जो झोपला आहे त्याला जाग आणण्यासाठी जो जागा आहे त्यानंच तिथे प्रयत्न करावे लागतात आणि तो दोन्हीकडे समान असतो. आपण या वाक्याला नीटपणे समजून घेऊया. जो जागा आहे तिथं काय समान आहे? स्वरूप समान आहे. आणि तोच स्वप्नात आहे, पण तिथेही स्वरूप समानच आहे. म्हणजे आपला आत्मा आपल्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, उन्मनी या कोणत्याही अवस्थेत बदलत नाही. समान रूपानं तो आहे. याचा अर्थ खरा जागा कोणी असेल तर तो आत्मा आहे. म्हणजे आत्म्याचाच प्रयत्न झाला पाहिजे आत्मप्राप्तीसाठी. याचा अर्थ असा की आपण बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारून केवळ आत्मस्थितीत राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. असं जर आपण करत राहिलो तर त्या साधनेचा परिणाम बुद्धीच्या निश्चयावरती होतो आणि आपण देह नव्हे सर्वथा हा निश्चय तिथं बाणला जातो, दृढ होतो. पहा, एखादा निश्चय घडणं वेगळं आणि निश्चय दृढ होणं वेगळं. आपण रोज निश्चय करतोच की अमुक वाजता उठायचं आणि व्यायामाला लागायचं. काही थोडेच लोक तो निश्चय पाळू शकतात. तो निश्चय पाळल्यानंतर कालांतरानं तो निश्चय दृढ होतो. अशी ही प्रक्रिया आहे. त्यामुळं साधन ज्याचं मुरलं त्याच्यामध्ये निश्चय दृढ होतो आणि निश्चय दृढ झाला की साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा या भावात तो राहायला शिकतो. असा भाव जर अंतरी प्रगट झाला तर तिथे अकर्ता भाव आपोआप येऊन बसतो. त्यासाठी त्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. पहा, मी झोपलो आहे हे म्हणणं जसं हास्यास्पद आहे, तसंच माझ्याजवळ अकर्ता भाव आहे असं म्हणणंही हास्यास्पद आहे. हे मी अहंकारी नाही असं म्हटल्यासारखं आहे. दोन परस्पर विरोधी गोष्टी एकत्र बसू शकत नाहीत. तसं मी जो आहे म्हणजे देहबुद्धीचा अहम जो आहे तो अकर्ता असू शकत नाही. त्याच्यापाशी कर्ता भाव आहे. तो अहम जेव्हा गळून पडतो तेव्हा अकर्ता भाव सहज आतून प्रगट होतो. हे घडल्यानंतरची स्थिती समर्थांनी वर्णन केली आणि पुढं ते म्हणतात, देह आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे, देहातीत असता स्वभावे देह कैचा. आपण देह नाहीच आहोत ना, मग साधनेचा आपण त्याग करावा असं आपल्याला देहबुद्धीतूनच वाटेल. म्हणजे आपल्याला जर असं वाटलं की आपण पूर्ण झालो आणि आता साधन करण्याची गरज नाही, तर निश्चित समजावं की ती देहबुद्धीच बोलत आहे. साधनेच्या त्यागाचा विचार किंवा संकल्प हा देहबुद्धीतूनच उठेल. पण आपण जर तेच नाही तर त्या संकल्पालाही अर्थ नाही. याचा अर्थ असा की जो खरा ज्ञानी आहे, खरा शुद्ध ज्ञानी आहे, त्याचं साधन कधीही थांबत नाही. साधन त्याचं सुरूच राहतं जोपर्यंत देह आहे तोपर्यंत, आणि आतील अवस्था पण स्थिर राहते.
समर्थ इथं सावध करतायत. ही सावधानता आपण काही टप्प्यांमधून पाहूया. पहिल्यांदा प्राथमिक टप्पा पाहू. साधनेमध्ये काही काळ घालवल्यानंतर असं वाटतं की प्राप्त झालं, काहीतरी प्राप्त झालं. पूर्ण नसेल मिळालं, पण थोडं मिळालं असं वाटायला लागतं. आणि हे वाटणं साधनेमध्ये बदल घडवतं. हेही चालणार नाही. ही झाली प्राथमिक सावधानता. त्याच्या पुढची सावधानता म्हणजे साधन करून खरोखरच आत्मशांतीचा अनुभव आला, तर आता आत्मशांतीच मिळाली, आता याच्या पुढे काय? तेच मिळत जाणार, तर मग साधन करण्यात काय अर्थ? असा विकल्प येतो. तोही चालणार नाही. आणि त्याच्या पुढची सावधानता म्हणजे मीच जर ब्रह्म असेन तर साधनेची काय गरज? मी ब्रह्मच आहे ना, त्यामुळे साधना आता टाकून द्यावी असा विचार. समर्थ म्हणतात आपल्याला की हे सगळं देहबुद्धीतून घडतं, पण मुळात आपण देहच नसू तर देहबुद्धीला तरी अस्तित्व कुठे आहे? म्हणून या कुठल्याही विकल्पांकडे लक्ष न देता केवळ साधनेमध्ये राहावं आणि देह कर्तव्यात ठेवावा. खरं म्हणजे याच्यात द्विधा मनस्थिती होण्याचं काहीही कारण नाही. तरीही अभिमानामुळं, आपल्या संकल्प विकल्पांमुळं, मुख्यतः आपल्या मनामुळं आपली द्विधा अवस्था होते आणि त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवरती होतो. म्हणून समर्थ आपल्याला सावध करतायत. ना ते साधन ना ते देह, आपला आपण निस्संदेह, देहीच असोन विदेह स्थिती ऐसी. देहीच असोन विदेह स्थिती कशी असते? म्हणजे थोडक्यात संत महात्मे कसे असतात हेच समर्थांनी इथं सांगितलं. कुठल्याही विकल्पामध्ये न सापडता त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरुपदिष्ट साधना केलेली असते. किंबहुना ते त्या साधनेमध्येच अखंडत्वानं असतात. श्री महाराजांना कुणी विचारलं की तुम्ही कधी नाम घेता, तर त्याला उत्तरच नाही. साक्षात नाम म्हणजेच श्री महाराज आहेत, इतकं नाम तिथे मुरलेलं आहे. तसंच प्रत्येक महात्म्याचं असतं. ना ते साधन ना ते देह, आपला आपण निस्संदेह, अशी ती स्थिती असते. या देहाच्या मार्फत होणारं साधन किंवा हा देह याच्याशी आपला संबंध नाही, या भावामध्ये तो स्थिर असतो. लक्षात घ्या बरं का, साधन करूनच तो त्या भावामध्ये पोहोचलेला आहे, ही गोष्ट आत्ताच आपण पाहिली, जी दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे एकदम असा न्याय लावून साधन थांबवायला जाऊ नये, या बाबतीतही समर्थांनी आपल्याला सावध केलंय. साधन करून साधन मुरल्यानंतर, आत्मस्थिती मुरल्यानंतरची ही अवस्था आहे की आता साधन आणि देह हे वेगळेपणानं तो अनुभवतो आणि स्वतःच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थिर राहतो. त्या स्वरूप स्थितीमध्ये कुठेही संदेह येऊ शकत नाही. लक्षात घ्या, संदेह विकल्प ही गोष्ट देहभावावर आल्यानंतरच संभवते. पण या ठिकाणी महात्म्याचा देहभाव पूर्णपणे गळून पडलेला आहे. त्यामुळे तो संदेहात येत नाही. मात्र देह चार चौघांसारखाच दिसतो, पण तो त्या देहाशी संबंधित असत नाही. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये एक गोष्ट आहे पहा. त्यांना मधमाशा चावल्या, पण ते शांत होते, कारण ते तिथे नव्हतेच, देहाला त्या चावलेल्या होत्या. पण हे नुसतं ऐकणं आणि वाचणं गजानन महाराजांच्या ठिकाणी नव्हतं. ते प्रत्यक्ष स्वरूप स्थितीमध्ये असल्यामुळं तिथे वेगळेपणा साक्षात होता, स्वरूपाचा आणि देहाचा वेगळेपणा. त्यामुळे ते म्हणाले, चामडं चामड्याला चावत आहे. अशा स्वरूपाच्या गोष्टी अनेक संतांच्या चरित्रात पाहायला मिळतात. त्याचं हेच कारण आहे की ते देही असोन विदेह असतात. पण त्या स्थितीमध्ये ते कसे स्थिर झाले आहेत आणि त्यासाठी कशी साधना केलेली आहे हे समर्थांनी आपल्याला विस्तृतपणे सांगितलेलं आहे. म्हणजे साधनेचं महत्त्व एकदम टोकाच्या अवस्थेचं वर्णन करून नाकारता येत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून समर्थ लगेच सांगतात, साधने विण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मिसे. समर्थांना थोडक्यात हे सांगायचं आहे, ही ब्रह्मस्थिती कमावलेली असते, सद्गुरु कृपेनं आलेली असते. ब्रह्म केवळ शाब्दिक कळून किंवा बुद्धीमध्ये कळून आपण तेच आहोत असं इथं धरलेलं नाही आहे. साधनेनं ते प्राप्त करून घेतले. केवळ शब्दज्ञानानं स्वतःला ब्रह्म समजायला गेलं
तर देहाभिमानच वाढेल हे समर्थ म्हणतायत. आणि असं पुष्कळांच्या बाबतीत होतं. ब्रह्मज्ञान होणं, आत्मज्ञान होणं किंवा स्वरूपप्राप्ती होणं ही पुष्कळ वर्षांनी घडून येणारी घटना आहे. आणि तीही नकळतपणे, सद्गुरू कृपेनं. आता मी ब्रह्म होणार आहे बरं का उद्या, असं साधकाला कळत नाही. जसं उद्या आपली गाडी अमुक ठिकाणी पोहोचणार हे प्रवासात कळतं. स्थूलामध्ये जे नियम लागू होतात ते सूक्ष्मामध्ये लागू होत नाहीत. आपला मुक्काम आपल्याला कळला तर आपला देहभाव तिथेच राहिला ना. असं असल्यामुळं देहभाव कधी जाणार हे साधकाला लक्षात येत नाही. आणि पुष्कळ वर्षांच्या अभ्यासानं आपण अभ्यासात आहोत हा भाव तर तिथं असतो. त्यामुळं साधक अहंतेमध्ये अडकतो. पुष्कळ वर्ष साधना करून मी तेच आहे हेच दृढ करायचं आहे ना, तर आता मी ब्रह्मच आहे असं वाटायला लागतं. आणि मग देह ममता वाढते. आपणच ते आहोत हे देहाच्या अंगानं वाटायला लागतं आणि साधकाची घसरण होते. केवळ एवढंच नाही, समर्थ म्हणतायत की त्यामुळं आळस वाढायला लागतो. आळस वाढतो म्हणजे साधन करावं हेच वाटत नाही. कसं वाटणार? कारण आपण पूर्णच झालो असं अभिमानानं वाटतंय ना. मग पूर्ण परमार्थच बाजूला पडतो आणि साधक प्रपंचात आणि व्यवहारात अडकून पडतो. पारमार्थिक प्रवास केलेला आहे, अभिमान टाकण्याचा अभ्यास केलेला आहे, सद्गुरूंना शरण जाण्याचा अभ्यासही केलेला आहे, पण शेवटपर्यंत तग धरू शकला नाही. साधनेचाच अभिमान आला, देहाभिमानच वाढला आणि देहाभिमानातून आपण ब्रह्म म्हणायला लागला. परिणाम असा झाला की आता साधनच करावंसं वाटत नाही. ते घडतच नाही. ते सोडून बाकी सगळं करावं वाटतं. परमार्थ मिसे अर्थ जागे, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिसे दोष भोगे, अनर्गळता. असं परखड वर्णन समर्थांनी केलेलं आहे. परमार्थाच्या निमित्तानं मग अशा व्यक्तीचा स्वार्थ जागा होतो. म्हणजे लोकांना उपदेश करत सुटणं, मोठेपणा घेणं, प्रवचनं, निरूपणं, कीर्तनं करून लोकांना उपदेश करण्यात धन्यता मानणं. लोकांना उपदेश केला की लोकांकडून आदर मिळतो. तो आदर मिळाला की याचा देहभाव सुखावतो. हे सुख पुन्हा तीच गोष्ट करायला प्रवृत्त करतं आणि मग तो त्यात अडकून पडतो. स्वतःचा स्वार्थ जागा होतो. मग त्याच्यात पैसा येतो, लोकेशणा येते, दारेशणा येते, अनेक गोष्टी मिसळतात आणि साधक अधःपतनाकडे जातो. समर्थ म्हणतायत ध्यान मिसे निद्रा लागे. ध्यानाला बसल्यावर झोप येते आणि इकडे मात्र लोकांना उपदेश करतोय. ही अवस्था समर्थ का सांगतायत? आपण सावध व्हावं म्हणून सांगतायत. प्रत्येक ठिकाणी आपला मी गळाला पाहिजे. आपण शिल्लक राहिलो नाही पाहिजे आणि आपण नाही आहोत हेही आपल्या लक्षात राहिलं नाही पाहिजे. इथपर्यंत मुरलं पाहिजे. तर आपल्याला स्वरूप स्थितीत राहता येईल. समजा कुठे अहंभाव शिरलाच तर एखादा छोटा मिठाचा खडा जसा मोठ्या पातेल्यातील दुधालाही नासवतो तसं साधकाचं होऊन जातं. साधनेमध्ये मुरलेला नाही, साधनेमध्ये साधनेतील अनुभव नाही. ध्यान घडत नाहीच आहे. ध्यानाला बसल्यावर झोप मात्र येते. पण पुढे समर्थ म्हणतात मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता. पण मनात कल्पना बसली आहे ना की आपणच ब्रह्म आहे. त्यामुळं त्या कल्पनेत राहून देहानं मनसोक्त विषय भोगतो घेतो. एवढ्यावरच समर्थ थांबत नाहीत. पुढं ते म्हणतात निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे वेवाद पडे, उपाधी मिसे येऊन जडे अभिमान अंगी. मग निरूपण करताना इतरांची निंदा केली जाते की हे कसे ते कसे, आपणच कसे बरोबर. कसं आहे, व्यासपीठावरती ज्ञात्याच्या भूमिकेत बसल्यानंतर दुसऱ्यांना दोष द्यायला काही अडचण येत नाही. त्या दोष देण्यातूनही अहंकार सुखावलाच जातो. समोरच्यांनाही दुसऱ्यांना दोष दिलेला आवडत असेल तर वाहवाही मिळते. पुन्हा अहंकार पोसला जातो. समर्थ किती सूक्ष्मतेनं वर्णन करतायत पहा. काही संवाद करायला कुणाशी गेला तर वाद घालायला तो जातो. त्या वाद घालण्यामध्ये सुद्धा माझाच मुद्दा बरोबर, मी म्हणतोय तेच खरं, हा अभिमान लपलेला असतो. आणि याही अभिमानाच्या मागे आपण ब्रह्म हा देहासक्तीनं जडलेला अभिमान असतो. त्यामुळे आपण काहीही करायला मोकळे, लोकांना उपदेश करायला पण आणि त्यांचे दोष दाखवायला पण.
अशा सगळ्या वेगवेगळ्या उपाधी येऊन त्याला चिकटतात. एक मुख्य उपाधी अहंकाराची आणि त्या जोडीनं आलेल्या या अनंत उपाधी. समर्थ म्हणतायत की या सगळ्या उपाधींमुळं अभिमान अंगी दृढ होऊन जातो. तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी प्रवेशे, म्हणे साधनाचे पिसे काय करावे. आता आळस आत असतोच मुळात. मनुष्यापाशी तमोगुण आहेच ना, त्यामुळं आळस कुठून आणावा लागत नाही, तो आहेच. शिवाय आता ब्रह्मज्ञानाचा अहंकारही आलेला आहे, त्यामुळं त्या आळसाला दृढता येते. एकतर आपण ब्रह्मज्ञानी आणि आता आपल्याला काही करण्याचीही गरज नाही, तर मग साधनही टाकून देऊ असं तो म्हणायला लागतो. हे सगळं वर्णन करून समर्थांनी इथं एक श्लोक सांगितलेला आहे. किम करोमि क्व गच्छामि किम गृह्यामि त्यजामि किम आत्मना पूरितं सर्वं महाकल्पांबुना यथा. श्लोकाचा अर्थ आहे, महाप्रलय ज्यावेळी होतो त्यावेळी सगळीकडे पाणी भरून जातं. सगळीकडे तसंच ब्रह्म भरलेलं आहे, आत्मा भरलेला आहे. आता मी तोच आहे, तर मी काय करू, कुठे जाऊ, काय घेऊ आणि कशाचा त्याग करू. पहा, शब्दज्ञान कसं अभिमान रूपानं आत प्रगट होतं याचं सुंदर वर्णन समर्थ करतायत. आणि त्यानं काय काय घडतं साधकाचं तेही समर्थांनी सांगितलंय. वचन आधारी लाविले जैसे शस्त्र फिराविले, स्वतः हाणून घेतले जयापरी. आपल्या हातातील शस्त्रांना आपल्यालाच स्वतःला इजा करून घ्यावी, तसं या साधकाचा अभिमानामुळं घडतं. हा जो श्लोक सांगितला यासारखी वचनं घेऊन तो आपल्या वागण्याचं समर्थन करतो. अभिमानामुळंच हे सगळं घडतंय. अभिमानामुळंच असं वाटतंय की मी ब्रह्म आहे. अभिमानामुळंच त्या वागण्याचंही समर्थन केलं जाते आणि त्यासाठी शब्दज्ञानच वापरलं जाते. आपल्याकडे म्हण नाही आहे का, गुरुचीच बोटं गुरुच्याच घशात घालणं, असं हा अभिमानी साधक करतो. तैसा उपायाचा अपाये विपरीतपणे स्वहित जाये, साधन सोडिता होये मुक्तपणे बद्ध. साधन करिताच सिद्धपण हातीचे जाईल निघोन, तेणे गुणे साधन करूच नावडे. लोक म्हणती हा साधक, हेची लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. समर्थ म्हणतायत असं वागल्यामुळं तो अपाय करून घेतो. अपाय करून घेतो म्हणजे स्वहिताला मुकतो, विपरीतपणे स्वहित जाये. आपण मुक्त आहोत असं अभिमानानं वाटतंय ना, मग साधनही सुटतं. म्हणजे तत्वतः तो बद्ध दशेतच राहतो. त्याला असं वाटतं की आपण सिद्ध असून जर साधन केलं तर सिद्धपणही निघून जाईल. पहा समर्थांनी किती अभिमान सांगितलाय. आपण सिद्ध असून साधन केलं असं वाटणं म्हणजेच किती अभिमान आहे. पहा, आपण सिद्ध आहोत हे आधी वाटलं आणि मग त्याच्यापुढं बुद्धीनं असं वाटून घेतलं की असं जर पुन्हा साधन करत राहिलो तर सिद्ध आपण ठरणार नाही, कारण सिद्ध कुठे साधना करतो असा त्याचा गैरसमज असतो. सगळं शब्दज्ञानामुळे झालेलं आहे. प्रत्यक्ष साधना नाही, प्रत्यक्ष गुरुकृपा नाही, प्रत्यक्ष सद्गुरूंना शरण जाणं नाही. श्रवण घडलेलं आहे पण वरवर घडलेलं आहे, बुद्धीमध्ये समजून घेतलेलं आहे, मार्गावरून पावले टाकलेली नाहीत, म्हणून असं घडलेलं आहे. समर्थ म्हणतात अशा व्यक्तीला मग साधन करावं वाटत नाही, आवडेन असं होतं. तेणे गुणे साधन करूच नावडे. त्याला वाटतं की आपण जर साधनेला लागलो तर लोक आपल्याला साधक समजतील, सिद्ध मानणार नाहीत. याची त्याला लाज वाटायला लागते असं समर्थ म्हणतायत. याची लज्जा वाटे एक, कारण आपल्याला सिद्ध मानावं, आपण ते आहोतच ना असा अभिमान आत बसलाय. पण समर्थ म्हणतायत की ब्रह्मादिकही साधन करतायत हे त्याला कळत नाही. आता असो हे अविद्या, अभ्यास सारणी विद्या, अभ्यासे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म. अद्या आणि अविद्या अशा दोन गोष्टी समर्थांनी इथं सांगितल्या. हे सगळं जे वर्णन आत्ता पाहिलं आपण, हे अविद्येच्या प्रभावाचं वर्णन आहे. अविद्येमुळं असं घडतं. पण सद्विद्या म्हणजे ब्रह्मतदाकारता, आणि ही केवळ अभ्यासानं प्राप्त होते. अभ्यास केल्यानंतर आद्या म्हणजेच ब्रह्मस्थिती येते. अभ्यासे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म. आता एवढं ऐकल्यानंतर साहजिकच श्रोत्यानं प्रश्न विचारला,
अभ्यास करावा कवण ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. असं जर सगळं असेल तर परमार्थाचं साधन करण्यासाठी कोणता अभ्यास करायला पाहिजे हे सांगा. याचे उत्तर श्रोतयासी दिधले पुढिले समासी, निरोपिले साधनासी परमार्थाच्या. याचं उत्तर पुढच्या समासात आहे, ज्यात परमार्थाच्या साधनेचं निरूपण केलेलं आहे आणि त्या समासाचं नावच श्रवण निरूपण असं आहे. काय गंमत आहे पहा. नवविधा भक्तीतील पहिली भक्ती श्रवण भक्ती. पण परमार्थ साधनेचं निरूपण करायची जेव्हा वेळ आली तेव्हा समर्थांनी श्रवण निरूपणच केलं. तिथेच खरी सुरुवात आहे, तिथेच आपला प्रवेश आहे. आपण उजळणी पाहत असताना हा समास यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.